मला एक्झॅक्ट आठवत नाही, कळतं गहू असं जाड आहे बघा. सफेदवाली मका आहे दादांकडे. जर तुम्ही घरी वापरता तर तुम्हाला सर्वात महागडा गहू प्युअर MP सरबत नाव पण लिहिलं बघा, लवबर्ड. ही हायब्रिड वाली ज्वारी आहे. ह्याच नावाच्या तुम्हाला गोणी मिळणार शेतकऱ्याकडनं घेताना काय रेटने घेतली जाते. तिसरा ब्रँड तर काय दिसला नाही आपल्याला अजूनपर्यंत. हा कसा दादा लोटस? किटकेट ब्रँड आहे गव्हाचा. हे रेट पण मोत्यासारखंच आहे. मला कुठला हवा आहे तो तुम्ही बघा. क्वालिटी वाईज आणि ब्रँड वाईज त्याचे रेट बदलले. बऱ्याच प्रकारचे गहू आहेत. गव्हांचे रेट होलसेलमध्ये काय आहेत ते. नमस्कार मंडळी, मी अशोक तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपलं मराठी यूट्यूब चॅनल अशोक बाबारन फॅमिलीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता मी आहे वाशीच्या दाना बाजारमध्ये, म्हणजे वाशी FMCचा दाना बाजार आहे आणि आपल्या पाठीमागे आहे तो N ब्लॉक. आणि आज आपण एक्सप्लोर करणार आहोत ते गहू, म्हणजे गव्हांचे रेट होलसेलमध्ये काय आहेत ते. लास्ट टाईम आपण एक्सप्लोर केलं ते कडधान्य मार्केट, म्हणजे कडधान्यांचे रेट, आणि त्याच्या आधी आपण एक्सप्लोर केले होते ते तांदळांचे रेट. तर आज आपण बघणार आहोत ते गहूंचे रेट, म्हणजे कुठल्या कुठल्या प्रकारचे गहू आहेत आणि काय काय गहू आहेत. आणि मला ह्या N ब्लॉकमध्ये जास्त गहूवाले आहेत असं समजलं आहे. बाकी तर तुम्हाला पुऱ्या ह्या दाना बाजारमध्ये सगळ्या ब्लॉकमध्ये गहू पण मिळतील, तांदूळ पण मिळतील, कडधान्य पण मिळतील. इथे पण तसंच आहेत, तांदूळवाले जास्तच आहेत, पण त्यातले त्यात थोडेफार गहूवाले पण आहेत तिकडे. जास्त प्रमाणात गहूवाले या N ब्लॉकमध्ये आहेत. तर चला आता जाऊया आणि आजच्या तारखेला गव्हांचे काय रेट आहेत आणि कुठले कुठले गहू आहेत ते बघूया. आजची तारीख आहे 27 नोव्हेंबर 2025. हे आहे N ब्लॉक आणि इकडे आतमध्ये हे पूर्ण मार्केट आहे दाना बाजारचं N ब्लॉक. लक्षात ठेवा, मी दाना बाजार सांगतोय, मसाला मार्केटचं नाही. इकडे पहिलं दुकान दिसलं आपल्याला N18 शिवदर्शन इंटरप्राइजेस. आणि इकडे बऱ्याच प्रकारचे गहू आहेत बघा. हे ॲपल 22 कॅरेट, माणिक, जुगनू आणि बऱ्याच प्रकारचे गहू आहेत. दादा हे हिरा गहू कसा आहे? 38 रुपये बघा. 38 रुपये किलोचा हा गहू आहे आणि 30 किलोची गोणी येते. प्रत्येकाची 30-30 किलोचीच गोणी ना बघा. 30 किलोची गोणी येते. रुमाली रोटी बघा. आम्ही हा घरासाठी पाहिजे तर हे का, हे MP शुअर आहे का? ह्याच्यावर रामप्यारी लिहिलं आहे. ओके, रामप्यारी ब्रँड आहे, पण गहू आहे ते MP शुअर. आणि हा कसा आहे? 36 रुपये बघा. हा चांगल्या क्वालिटीचा गहू आहे आणि आपण घरी ना आपल्या ठाण्याच्या मार्केटमधनं हाच गहू जास्त करून घेतो MP शुअर. स्टार्टिंग आहे तिकडनं. ओके, हे बघा ही 36 रुपयाची आहे आणि ही ऑरेंजवाली आहे ती 38 रुपये आहे गहू. MP शुअरच गहू आहे, फक्त हा ब्रँड आहे ऑरेंज. हे मारवाडी गहू MP शुअर ब्रँड मारवाडी, हा 40 रुपये. आणि हा मदर डेअरी बघा, हे 42 रुपयेवाले गहू आहे. असं गहू तर एकच आहे MP शुअर, पण क्वालिटी वाईज आणि ब्रँड वाईज त्याचे रेट बदललेले आहेत. 42 रुपयापर्यंत झालेले आहेत. तुम्ही आता इकडे यांच्याकडे आलात ना, तुम्हाला हे असे ब्रँड दिसतील. हे गहू वेगळी क्वालिटी असते आणि हे ब्रँडची नावं असतात, ते लक्षात ठेवा. आणि याच्यामध्ये हा MP शुअर आहे. हा कुठला आहे? लोकवन बघा. हे सर्व MP शुअर आहे. आता या रामप्यारीपासून ते सर्व दिसतं ना MP शुअर आहे. आणि इकडे आहे ते लोकवन. आता दोनच क्वालिटी असतात म्हणतात दादा. बघा हा किंग जो आहे बघा, MP शुअरचा छोटावाला. हा कसा आहे? हा बघा, हा 33 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. आणि इकडे हिरा जो लिहिला ना ब्रँड बघा, हा आहे लोकवन गहू. कसा आहे दादा लोकवन? 38 रुपये. आणि आता हे वाढत जाणार ना, 38 बघा 39 रुपये. हे वरची 40 आहेत आणि वरचे ते 41 42 वरचे ते 42 असे गहू आहेत वेगवेगळे लोकलमध्ये. आणि हायेस्टवाला किती आहे? हा 42 हायेस्ट आहे बघा. लोकलमध्ये तुम्हाला हा 42वाला आहे ना, तो हायेस्ट क्वालिटी म्हणजे हायेस्ट रेटवाला गहू मिळणार आहे लोकवनवाला. आणि हा कल्पतरू कसा आहे? हे बघा, हे कल्पतरू आहे तो 36 रुपये. आता तुम्ही याल बघाल, तुम्हाला कुठला हवा आहे तो तुम्ही बघा. बाकी जे पॉसिबल आहे ते रेट मी तुम्हाला सांगितले आहेत. आणि यांच्याकडे ना 33 रुपये आणि 34 रुपये, म्हणजे लोकवनमध्ये 33 रुपये ही लोएस्ट क्वालिटी आहे आणि हायेस्ट क्वालिटी ती 42 रुपये. आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला 24 रुपये लोएस्ट क्वालिटी आहे MP शुअरमध्ये आणि हायेस्ट क्वालिटी ती 50 रुपये हे आहे ना बघा. हे माणिक मोती, नाव पण मोती आहे आणि रेट पण मोत्यासारखंच आहे. 50 रुपये किलो, म्हणजे गहू पण तसे आहेत, एकदम सुपिरियर क्वालिटी, एक नंबर क्वालिटी. माणिक मोती MP शुअरचा गहू 50 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे. असे हे गहू आहेत सर्व. आणि यांच्याकडे तुम्ही कधी आला तर तुम्हाला गहूच मिळणार आहे, फक्त गहूचेच व्यापारी आहेत. इकडे अजून एक शॉप आहे नंदादीप ट्रेडिंग आणि यांच्याकडे गव्हासोबत तांदूळ पण आहे. आणि बघा हे गहू आहेत. हे कसे आहेत गहू दादा? कुठले गहू आहेत? बघा हा लोकवन गहू आहे. कसा आहे? हे 34 किलो
बघा हे 34 रुपये किलोनं तुम्हाला मिळेल. 30 किलोची गोणी घ्यायची, मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगितलेलं आहे. होलसेलचाच रेट आहे. 34 रुपये किलो लोकवन आहे हा. आणि हे सर्व लोकवनवाले गहू आहेत. आणि हे कमीमध्ये 35.5 आहे. हा बघा हा 32.5 रुपये किलो आहे. सगळ्यात कमीवाला लोकवनचा हा 33 रुपये. आणि हे वर जी सर्व नावं लिहिली आहेत ना, हा ब्रँड आहे. मेन गहू तो लोकवनच आहे सगळा. एक किटकॅट ब्रँड आहे 33.5 आहे. हा बघा हा 33.5 रुपयाचा. हा कुठला ब्रँड आहे? किटकॅट. बघा किटकॅट ब्रँड आहे गव्हाचा. आणि इकडे पण तुम्हाला हा सुपर दिसतोय. सात्विक आहे 34.5. सात्विक गहू 34 रुपये किलोने मिळेल. हे 35 आहे. एक 35 रुपये आहे. हे 35.5 आहे. 35.5 आहे. हे 37 आहे. आणि 37 लोकवनमध्ये हायेस्ट रेट आहे तो 37 रुपीज. 32.5 पासून ते 37.5 रुपयापर्यंत लोकवन मिळेल. आणि तुम्हाला MP शोर हे ना कमीमध्ये 33.5. बघा हा 33.5 रुपये सगळ्यात कमी रेटवाला MP शोरवाला हा केशर गोल्ड लिहिलेला आहे. आणि हायेस्टवाला आहे तो 37. हायेस्ट आहे तो 37 MP शोरमध्ये. बघा 33.5 रुपयापासून तर असा रेट आहे ते 37 रुपयापर्यंत हा रेट आहे तुम्हाला गव्हाचा. आणि हे सर्व MP शोरवाले गहू आणि ते आहेत ते लोकवनवाले गहू. होलसेलचा रेट आहे गहूचा. इकडे ते सर्व वाडा कोलम HMT वाले तांदूळ आहेत इकडे. गव्हासोबत तांदूळ पण. आणि मी तुम्हाला बोललो ना इकडे फक्त गहू असं नाही तर सगळ्यांकडे तांदूळ गहू आणि तांदूळवालेच जास्त दिसतील तुम्हाला सगळीकडे. आणि कडधान्यवाले. आणि इकडे बाजूलाच आहे ते N13 JP ट्रेडिंग. यांच्याकडे पण गहू आहे. सिहोर बघा अशी नावं आहेत. हा लोकवन आहे ना दादा, कसा किलो? बघा हा 35 रुपये किलो लोकवन आहे. आणि हा MP शोर कसा आहे? बघा हा MP शोर आहे 34 रुपये किलो आहे. आणि हा बघा लोटसवाला आहे MP शोर. हा कसा आहे दादा लोटस? बघा आणि हा 33 रुपये आहे. हा पण MP शोरच आहे. बघा असे MP शोर आणि लोकवन हे दोनच ब्रँड असतात गावामध्ये. तिसरा ब्रँड तर काय दिसला नाही आपल्याला अजूनपर्यंत. बघा हे जे गहू आहे ते सगळ्यात कमी रेटवाला आहे तो 32 रुपयेवाला आहे. आणि सगळ्यात हायेस्ट रेट आहे तो 38 रुपयेवाला आहे. कुठला घ्या म्हणजे बघा हे 6 रुपयामध्येच तुम्हाला हे सर्व गहू मिळणार. म्हणजे 6 रुपयाच्या फरकांमध्ये 32 रुपयापासून ते 38 रुपयापर्यंत. जास्त महाग पण नाही आहेत, जास्त स्वस्त पण नाही आहे. बघा हे आहे N13 JP ट्रेडिंग. आणि ह्यांच्याकडे ज्वारी आहे. हे ज्वारी कशी किलो आहे दादा? ही ज्वारी आहे ती 40 रुपये किलो आहे. ही बघा ही. आणि ही छोटीवाली 54. ही 54. आणि बघा ही 45 रुपये किलो आहे ज्वारी. आणि ही आहे ती 54 रुपये किलो आहे ज्वारी. ज्वारीचे रेट बघा काय आहेत. आणि आपल्या शेतकऱ्याकडनं घेताना काय रेटने घेतली जाते ज्वारी. आणि इकडे ज्वारीचे रेट बघा काय आहेत. आणि बघा जसं मी तुम्हाला सांगितलेलं ऑलरेडी की फक्त गहू असं काय मार्केट नाही आहे इकडे दाना बाजारमध्ये. पण गहूवाले पण आहेत. आणि Nमध्ये म्हणजे N ब्लॉकमध्ये जास्त गहूवाले. इकडे आपल्यासमोर पण गहूवाले जातात. त्यांच्याकडे बघा काय गहू आहेत. हे आहे ते तुमचा MP शोरवाला आहे हा. आणि हे काय रेट आहे दादा? आता काय रेट आहे? ते ना 36 रुपये. बघा 36 रुपयापासून सुरुवात. आणि हा ते पण 36 रुपये. हे पण 36 रुपयेचं आहे. बघा फक्त ब्रँड वेगवेगळे आहेत. हां बघा बाकी MP शोर आहे हा 36 रुपयेवालाच आहे दोन्ही. आणि हा 42वाला आहे ना. बघा हा 42 रुपयेवाला आहे. आणि 20-20वाला 40 रुपये. इकडे लोकवन गहू आहे मंगलम. कसा आहे हा? 35. बघा हा 35 रुपयेवाला आहे. आणि हे सर्व जे लिहिले आहेत ना नावं तुम्हाला ह्याच नावाच्या तुम्हाला गोणी मिळणार आहेत आतमध्ये. बरोबर ना? गोणीवरती हेच नाव लिहिलेलं असणार आहे. बघा मंगलम गहू तुम्ही घेतलात तर हा 35 रुपयाने हा लोकवनवाला गहू आहे. आणि इकडे सर्व ते लोकवनवाले बघा रेड लेबल अरिहंत हे सर्व ब्रँड आहे. हा कसा आहे छोटावाला? ते 30 रुपये. हे कणी आहे ना. बघा कणी गहू 30 रुपयाने मिळेल तुम्हाला. बघा कणीवाला. हा आहे लोकवनवाला हायेस्ट 41 रुपये किलोने तुम्हाला मिळणार आहे लोकवनवाला गहू. बघा बघा इथे कणी पण मिळते 30 रुपयाने आणि गहू पण मिळतो 41 रुपयाने. आणि हे सर्व 35, 36, 40, 42 ह्याच रेंजमधले गहू आहेत. MP शोर घ्या किंवा लोकवन घ्या. 30 किलोची गोणी मिळेल तुम्हाला. आणि हे केसर गोल्डची छोटीवाली ही कणी म्हणतो ना आपण छोटं छानलेलं हे 32 रुपयाने मिळेल तुम्हाला. हे केसर गोल्डचंच आहे मोठा गहू. त्यातला हा कट होऊन छोटा छोटा राहिला आहे ना तो हा 32 रुपयाने मिळेल तुम्हाला. आणि ज्वारी कशी आहे दादा? 30 रुपये. ही ज्वारी आहे 30 रुपये किलोची आहे. BMW कुठली आहे ही? आणि बघा ही हायब्रिडवाली ज्वारी आहे.
याला कबूतर ज्वारी म्हणतात. ते कबुतराला टाकायला कमी येते, 30 रुपये किलो. जळगाव साईडची ज्वारी आहे. आणि ही खायची ज्वारी आहे, ते धुरी सांगतात. हे कशी? आणि याला तर धुरी ज्वारी म्हणतात. ही 38 रुपयाची आहे ज्वारी. आणि नाचणी बघा, ही नाचणी आहे ती 52 रुपये किलोवाली. आणि याला बघा, याला कांग म्हणतात, चकली दाणा म्हणतात आणि पक्ष्यांसाठी वापरतात हे. आणि हे 36 रुपये किलोने मिळेल तुम्हाला. याचं नाव पण लिहिलं बघा, लवबर्डला आपण जे दाणे टाकतो ना दुकानात विकत घेऊन, ते आहेत हे बघा. हे आपण घरी वापरलेले आहेत, विकत आणलेले आहेत जेव्हा आपल्याकडे पक्षी होते लवबर्ड तेव्हा. आणि हे 36 रुपये किलो आहे. इकडे बासमतीवाले तांदूळ पण आहेत, हे 72 रुपये किलोवाले. आता तांदळाचा आपण काही जास्त व्हिडिओ बनवत नाही कारण ऑलरेडी आपण बनवलेलं आहे. त्याची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देतो. मेनली आपल्या इथे गहू, इकडे पण गहू आहेत बघा. गोल्डन हे MP शोरच दिसतं सगळं. हे MP शोर आहे ना? प्योर MP शरबती है ना, वो ये है. हा बघा, हा प्योर MP शरबती. प्युअर MP सरबती. हे बघा, हे प्युअर MP सरबती गहू आहे. कसा आहे? हे 36 वाला आहे. हा 36 रुपयेवाला आहे. 39. हा बघा, हा 39 वाला आहे. आणि याला प्युअर MP सरबती गहू म्हणतात. आणि हा 40 रुपये ना बघा, हा 40 रुपयेवाला आहे. आणि हा लक्ष्मी लोक हे 55 वाला आहे. हा 55 रुपये किलोवाला आहे बघा. 55 रुपये किलोवाला गहू आहे. म्हणजे आतापर्यंत आपण जेवढे गहू बघितले त्यातला सर्वात महागडा गहू 55 रुपये किलो. हा, आणि MPचाच आहे ना? प्युअर MP शोर. हो, बॅचवरती लिहून येईल सगळं, पार्टीचं नाव वगैरे सर्व. आणि हा ब्रँड, हो. हा बघा, हा ब्रँड लिहिलेला असणार लक्ष्मी भोग ब्रँड. 55 रुपये किलो. हा बघा, हा 42 रुपये किलोवाला आहे MP शोरवाला बघा. 42, 48 आणि 55. पीस शरबती 31 वाला आहे बघा, हा 31 वाला आहे हा MP शरबती. आणि एकदम लोएस्ट क्वालिटी आहे ही 31 रुपये किलोवाली बघा. सगळ्यात कमीवाली क्वालिटी 31 रुपये. हायेस्ट क्वालिटी तुम्ही बघितली 55 रुपयेवाली. आणि हा BK गोल्ड, 38 वाला आहे. हा बघा, हा लोकवन आहे. एकमेव ब्रँड आहे यांच्याकडे लोकवनचा BK गोल्ड. आणि हा 38 रुपयाने आहे. तर असे हे गहू आहेत सर्व. तुम्ही आता घरच्यासाठी घेणार असेल तर बेस्ट आहेत बघा. हे 39 वाले, हे 48 वाले आणि हे 36 वाले. म्हणजे दादानी सांगितलं आपल्याला, परफेक्ट इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जर तुम्ही घरी वापरता तर तुम्हाला हे गहू चांगले आहेत घरी वापरण्यासाठी, बेस्ट. MP आहे, MP शोरवाले. आणि दादांकडे इकडे आहेत ते मका. हे कसं आहे मका? हे 22 वाला आहे. हा बघा, 22 रुपये किलोवाली मका. ही आपली याची नाही, पॉपकॉर्नवाली नाही आहे. आणि ही 24 वाली. आणि ही 24 रुपये किलोवाली. दादांकडे ज्वारी पण आहे. कशी? ज्वारी 43 ला विकली. 43 बघा, 43 रुपये किलोने तुम्हाला ज्वारी मिळणार आहे. बघा, सफेदवाली मका आहे दादांकडे. कशी? सफेद मका ये 33 रुपीज केजी. बघा, 33 रुपये किलोने तुम्हाला ही सफेदवाली मका मिळणार आहे. राजस्थानी गिराची येतात हे खूप खातात. ही कुठली मका आहे पण? ही हा व्हाईट मका आहे. कुठून येते? हे MP वरनच येते. हा बघा, MP वरनच ही मका येते. आणि राजस्थानी लोकांना जास्त ही मका खातात, ही व्हाईटवाली मका. त्यांना जास्त लागते ही. हां, थंडीमध्ये, मेनली थंडीमध्ये. म्हणजे मला वाटतं ही गरम असणार, त्याच्यामुळे थंडीमध्ये जास्त कामी येते ही मका. आणि ही आपली MPचीच मका आहे. 33 रुपये किलोने तुम्हाला मिळेल. इकडे होते आपण आता N23 मध्ये, जैन ट्रेडर्स. आणि इकडे सर्व आपण गहू बघितले. मेनली MP शोरवाले गहू यांच्याकडे जास्त असतात. लोकलवाले एकच ब्रँड होतं यांच्याकडे बघा N23 मध्ये. इकडे आहे बघा N8 M विर्जियन कंपनी. आणि यांच्याकडे पण गहू आहे. आणि सुरुवातीला दिसते आपल्याला कबूतरवाली ज्वारी. कशी आहे ही? 27 बघा, 27 रुपये किलो. नाव पण बघा, न्यू पोपट नाव पण टाकलेलं आहे, पोपट ब्रँड. बघा, अशी ज्वारी पण आहेत. आणि बघा, ही चांगल्या क्वालिटीची ज्वारी आहे. ही 52 रुपये किलो आहे बघा. ह्या तर 30 रुपये किलो. ही पण कबूतरवाली ज्वारी आहे. ही पण कबूतरवालीच होती, पण आपण घरी जर भाकरी वगैरे खायची तर ही 52 रुपये किलोवाली ज्वारी आहे. ही सोलापूरची ज्वारी आहे. रेट वाढले, सध्या महाग झाले, 52 रुपये झाले. आणि आता नॉर्मली 42 पर्यंत असते. आणि हे आहेत ते गहू आहेत MP लोकवनवाले. हे लोकवनवाले कुठले आहेत दादा? हे फॉर्च्यून. हा काय रेट आहे? 32 रुपये बघा, हे 32 रुपये किलोवाले मीडियम गहू. आणि MP लोकवन ना बघा, MP लोकवन. आणि हे लोकन मोठा असतो त्याचे बारीक निघते ना, छानन. ओके, हे 33 बघा. हे छानन म्हणजे ते आपण चाळणी मारल्यानंतर जे बारीक निघतं ना MP लोकवन मोठ्यांमधलं, हे आहे 33 रुपये. आणि हे 34. ते पण तेच आहे का? त्याच्यापेक्षा जाड आहे. त्याच्यापेक्षा जाड मोठावाला गहू 34 रुपये किलो. 40 पर्यंत देतो. आणि हे बघा, हे सॉल्टेक्स आहे MP लोकवनचा. हा कसा? 35. हा बघा, हा 35 रुपये किलोवाला आहे. हे बघा, हा पण MP लोकवन आहे. आणि हा आहे 40 रुपयेवाला. सगळ्यात
हायेस्ट रेटवाला इकडचा ह्या दुकानातला 40 रुपये किलो MP लोकवन. आणि हातात घेतल्यानंतर ना कळतं गहू असं जाड आहे आणि बघा मोठा केवढा आहे साईज बघा ही आहे 40 रुपये किलोवाला गहू. आमच्याकडे सर्व लोकवनवालेच गहू आहेत MP लोकवन बघा. आणि हा आपल्याला घरी घ्यायचा असेल तर चांगलावाला गहू आहे एकदम आणि रेट फिक्स आहे 40 रुपये किलो. कमी नाही होणार कारण 100 किलोच्या हिशोबाने सांगितलेला रेट आहे त्यांनी होलसेलमधला. तर मित्रांनो तुम्ही पाहिलं की सध्या मार्केटमध्ये गव्हाचे रेट काय आणि दोनच प्रकारचे गहू असतात MP शुअर आणि लोकवन. रेट जवळपास सगळ्यांचे सारखेच वाटले असतील तुम्हाला. आणि काय फरक असणार ना कारण तो MP वरनंच येणारा गहू आहे सर्व. आणि काय फरक असणार आहे सगळ्यांकडे थोडाफार 50 पैसा वेगळे तिकडे फरक 1 रुपयाचा फरक. बाकी एक हायेस्ट रेट बघितलं तर 55 रुपये आणि लोएस्ट रेट मला वाटतं आपण त्याची 24 रुपये सुरुवातीला बघितलं. मला एक्झॅक्ट आठवत नाही पण 32 पकडा 32 गहू सुरू होतो तो 55 रुपयापर्यंत आपण गहू बघितलेला आहे. सोबत ज्वारी पण बघितली पण ठिकाणी कबूतरवाली ज्वारी आणि आपली सोलापूरची पण. तर ठीक आहे मित्रांनो तुम्हाला हे APMC दाना बाजारमधील गहू मार्केटचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग असेच भेटू आपल्या नवनवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर बाय बाय.